रामकृष्ण हरी। आज राजूजी दीक्षित गुरुकुल या ठिकाणी गोमूत्र स्नान सर्व विद्यार्थ्यांना घालण्याची तयारी चालू आहे। हे अगदी देशी गायचं आपल्या खिलार गायचं गोमूत्र आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी खास सर्व मुलांसाठी आज रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे गोमूत्र स्नान घालण्याची तयारी चालू आहे। या ठिकाणी सर्व मुले आता तयार आहेत। सर्वांना आता गोमूत्र दिलं जाईल आणि सर्व मुलं या ठिकाणी आपल्या पूर्ण अगदी नखाच्या शेंड्यापासून ते केसा शेंड्यापर्यंत सगळ्या अवयवाला गोमूत्र व्यवस्थित लावतील। त्याच्यामुळे काय आहे की गोमूत्रामध्ये इतकी पॉवर आहे की त्वचारोग कसलाही होत नाही। गेली 1 महिना झाला आम्ही सर्व मुलांना गोमूत्र पाजतोय। रोज 1-2 घोट गोमूत्र शास्त्रीय नियमाप्रमाणे अगदी ते गोमूत्र धरताना सुद्धा आमची मुलं सुरुवातीचं गोमूत्र गायीपाशी गेल्यानंतर जाऊ देतात आणि शेवटचे गोमूत्र सोडून मधलं गोमूत्र घ्यायचं आणि ते गोमूत्र सर्व मुलांना सकाळी अगदी अनुषापोटी दिलं जातं सकाळी 7 वाजता आणि नंतर 1 तासानंतर नाश्ता केला जातो। त्याचा इफेक्ट आतापर्यंत भरपूर जाणवला किंवा त्याच्या शरीरातले जे त्वचा रोग आहेत किंवा इतर रोग आहेत ते कमी होऊ लागलेत आणि रक्तातील घाण निघून चाललेले आहे। आता चला अक्षयजी, आता एक विद्यार्थी आता गोमूत्र वाटप करण्याचं काम करतील। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की महाराष्ट्रातील या देशातील या पृथ्वीवरील सर्व युवकांना वेदांत ये ना पटपट सर्वांना याचं गोमूत्रमध्ये काय पृथ्वीवर चालू करा अमृत आहे हे पिण्यासाठी आणि अंगाला लावण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामुळे त्वचारोग कुठला होणार नाही। घ्या रे पटपट चालू करायचं लगेच लावायला हातात ग्लासमध्ये येऊन हातावर द्यायचं डायरेक्ट हातावर द्यायचं ग्लासमध्ये नाही द्यायचं म्हणजे लावायला चालू करायचं अंगाला आपल्या लावायचं लगेच सांडू नका हातावर सांडू नका रे बाळा कमी आहे आधी सांडू नका आधी डोक्यापासून चालू करा डोक्याला लावा अगोदर चला लावायला चालू करा। गोमूत्र म्हणजे अमृत आहे पृथ्वीवरचं तर याचा उपयोग आपण किती उत्कृष्टते केला जाय पाहिजे। पटापटा द्यायचा पटापटा सगळ्या अंगाला लावायचा बाळानो सांडू नका बाळानो थोडं कमी दे ना तू परत डबल दे अजून तू एकदाच देऊ नको अजून एक जण कोणतरी उठता काहीतरी घेता का दाजी उठा काहीतरी आणा तिकडचं आणि वाटा। या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याचा एवढा चाटच आहे की देशी गाय आपली कमी होत चाललेली आहे। देशी गायचं महत्त्व जर आपण अभ्यासलं तर ते लक्षात येईल। राजूजी दीक्षित यांनी वारंवार मांडलेलं आहे आणि विशेषतः चरक संहितेत सगळं आहे आपल्या पूर्वजांनी ते लिहून ठेवलेलं आहे आणि आपण अभ्यास करावा। आम्ही सांगण्यापेक्षा आपण सर्वांनी अभ्यास करावा की गोमूत्राचं महत्त्व काय आहे। आयुष्यात कुठलाच त्वचारोग होणार नाही। कोणाला सोयरायसिस होतंय कोणाची त्वचा काळी पडतीये कोणाला डाग पडत आहेत कोणाच्या तोंडावर डाग पडत आहेत। लावून घ्या रे बाबा काकेत ही सगळीकडे लावून घ्या। हा उपक्रम करण्यापाठीमागचा उद्देश आहे की मुलांचं आरोग्य एकदम जबरदस्त आणि निरोगी राहिलं पाहिजे। गेली 1 महिना झाला आम्ही गोमूत्र पाजतोय त्यामुळं मुलं आजारी पडायची पूर्णपणे नाहीतर याच्या अगोदर गुरुकुल चालू झालं का मुलं आजारी पडायची। आता गुरुकुल चालू झालं तरी गोमूत्र चालू केल्यामुळं इंटरनल बॉडी शुद्ध झालेली आहे पूर्ण आता बऱ्यापैकी झालेली 1 महिना झाला ना। 3 महिन्याचा कोर्स असतो हा 3 महिने जर सलग कोर्स केला तर कुठलाही विद्यार्थी आजारी पडत नाही। हा गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे विशेष करून आणि माझा तर वैयक्तिक अनुभव लय मोठा आहे की मी अगदी गेली 20-25 वर्ष झाले हा प्रयोग स्वतःवरती केलेला आहे। दरवर्षी गोमूत्र नाही मिळलं तर मी अर्क घेतलेला आहे। त्यामुळं द्या ना अजून द्या पटपट द्या भरपूर गोमूत्र आहे वाटा रे अजून एक जण कोण उठती वाटायला उठ बाळा उठ वाट पटपट सगळे लावा रे सगळीकडे लावा आपल्या जांगांमध्ये सुद्धा लावा। खाली बसायचं उठायचं नाही हा पायाला लावा हा सांडू नका अजिबात। बघा सर्व मुलं या ठिकाणी आता गोमूत्राने स्नान करतायत आणि हे असंच आम्ही 1-2 तास ठेवणार आहेत मुलांना श्रमदान करणार आहे। याच्यानंतर आता नाश्ता होईल एक अर्ध्या तासानं कारण गोमूत्र घेतलेलं आहे अर्ध्या तासापूर्वी 1 तासानं नाश्ता होईल श्रमदान होईल आणि श्रमदानानंतर सर्व विद्यार्थी
आंघोळ करतील. श्रमदान म्हणजे आपल्या जी शक्ती आहे ही दान करायची, त्याला श्रमदान म्हटलं जातं. या ठिकाणी सर्व विद्यार्थी अगदी आनंदानं गोमूत्र डोक्याला लावा रे भावानो, आनंदानं या ठिकाणी गोमूत्र लावतायत. काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना याचा अनुभव नाही. सुरुवातीला काय होतं, थोडीशी चुनचुन उठली जाते, परंतु ती त्वचेतील काय आपल्या इफेक्ट दोष असतात, त्याच्यामुळं ते घालवण्याचं काम हे गोमूत्र करतं. आता सर्वच मुलं या ठिकाणी बऱ्यापैकी आता लावून झालेलं आहे. ह्या सर्व व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात घ्या. सर्वांनी आपल्या घरी देशी गाय पाळावी आणि या देशी गायचं गोमूत्र जर सर्व मुलांना आपण जर दिलं, तुम्ही जर घेतलं घरात, तर मला वाटत नाही की तुम्ही आजारी पडचाल घरामध्ये. माझा वैयक्तिक अनुभव मोठा आहे की गोमूत्राचा जर कोर्स केला, आर्कचा कोर्स केला, तर तुम्ही आजारीच पडत नाही. हे डॉक्टरच्या माड्यावर माड्या चाललेत कशामुळं? आपल्या बावळटपणामुळं ना. अय आपसात बोलू नका बाळानो, शांत पद्धतीने लावायचं. अगदी आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे या पद्धतीने सर्व मुलं या ठिकाणी गोमूत्र अंगाला लावतात. गोमूत्रानं स्नान चालू आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायची असते, कारण एकदा जर आपल्या शरीराला कुठला जर रोग झाला तर काही उपयोग नाही देणार. ठेवा बाळा, उरक, सगळ्या अंगाला लाव. हा ओम आहे बघा, त्याच्या अंगावरती पुळ्या हे आहेत. एकमेकाला लावा, एकमेकाला लावायचा, काय अडचण नाही. बघा, मुलं न सांगता सुद्धा एकमेकाला लावतायत. म्हणजे हे बंधुप्रेम महत्वाचं गुरुकुलमध्ये हे शिकवलं जातं. एकमेकाच्या पाठीला लावा, पाठीला लावा बाळानो, पाठीला न बोलता एकमेकाच्या पाठीला लावा. आपण तन्मय, हा तन्मय नवीन मुलगा, तुला हे गोमूत्र लावल्यानंतर कसं वाटतंय बाळा? चांगलं वाटतंय. तुझं नाव सांग पूर्ण. तन्मय देवदास सूर्यवंशी. तन्मय देवीदास सूर्यवंशी. तुझं गाव कुठलं? जाधववाडी. तू कधी आला इथं? 15 तारखेला. गेल्या 15 तारखेला आला. तारीख किती? 15. आज तारीख किती? 21 तारीख आहे. 1 महिना होऊन गेला. हा विद्यार्थी आल्यापासून गोमूत्र पितोय ना तू? हो. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय. हा मुलगा किती लहान आहे. किती वेळ आहे तू? 5वीतला मुलगा आहे बघा. त्यानं गोमूत्र आलोय, त्या चेहऱ्यावर किती तेज आहे बघा. हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आता लावा 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 गोमूत्र लावा सगळेजण. चला गोमूत्र लावा. लहान मुलं आहे तिथं या ठिकाणी बघा, किती 5वीतली मुलं आहे ती, 4थीतली मुलं आहे ती. अगदी आनंदानं कसं गोमूत्र लावतायत. या ठिकाणी तन्मयजी आहेत. तन्मयजी आपण थोडीशी मुलाखत घेऊया. तन्मयजी, आपण 2 वर्ष झाले इथं आला आहात, हे राहतात. तर आपण गेल्या वर्षी कोर्स केला होता, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटलं बाबा? एका वर्षभरात असं चर्चा करू नका, 2 मिनिटं. हा बोला. आजारी वगैरे पडत नव्हतं. असं पहिलं जास्त हे व्हायचं, अंग हे दुखायचं. आता होत नाही. गोमूत्राने जास्त फरक पडला. बऱ्यापैकी आजार पण आता होत नाहीत. आणि आपण गेल्या वर्षी गोमूत्र स्नान केलं होतं आपण, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आता आपण गोमूत्र स्नान करतो. आता गोमूत्र तुम्ही अंगाला लावले, कसं वाटतंय बाबा? थोडं भारी वाटतंय, असं फ्रेश वाटत. हा, फ्रेशपणा आहे. आणि विशेष मी थोडीशी चुनचुन होत असते. चुनचुन होते. हा, तर काय आपल्या त्वचेतील हे घाण निघून जात असते. या ठिकाणी तन्मयजींनी छान मुलाखत दिलेली. आभार आहे. आता सर्व मुलांनी झाले का रे बाबा? गोमूत्र लावून झालं का? बसा सगळेजण खाली, बसा सगळेजण. आता सगळेजण खाली बसा. बघा, आता या ठिकाणी सर्वांनी गोमूत्र लावून झालेले असतात. गोमूत्र स्नान झालेले आहे. खाली बसा सगळेजण. संभाजी उभा राहा इकडे. तू अरे बा, खाली बसा सगळेजण. ओळीत बसा. चला मागा सर, खाली बसून बसून घ्या सगळेजण. हा, आपलं नाव सांगा संभाजी, पूर्ण नाव सांगा. माझं नाव संभाजी शिवाजी घेवडी. मी आता 7वी. आपण गोमूत्र आपल्या सर्व अंगाला लावलं ना, आपल्या अंगाचे सर्व दोष निघून जातात. आणि आपल्या म्हणजे तुम्ही आता गोमूत्र जरी प्यायला सुरू केलं ना, महिन्याभरात आपल्या अंगातले सर्व रक्तातील दोष हे सगळं निघून जातात. आणि आता या मुलाला बघा, टॉन्सिलचा त्रास होतो.
हा जर गोमूत्र जर आपण नरड्यामध्ये असं घोळण्या करून जर घेतलं तर टॉन्सिल सुद्धा बऱ्या होतात. आणि हळद जर सोडली डायरेक्ट एक 4-5 चिमड धरून तरी टॉन्सिलला ऑपरेशन करायची गरज पडत नाही. गेल्या वर्षी बऱ्याचशा मुलाला टॉन्सिल होते ते आम्ही बऱ्या केलेले आहेत. आता या ठिकाणी हा संभाजी हिवरे 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी असेल तर गेल्या वर्षी आपण कोर्स केलेला आहे आणि आता हे करतोय. तर त्यानं त्याचं एक मत सांगितलं आहे की बाबा, आणि काय हे बळजबरीन नाही, ही सर्व मुलांना चांगलं माहीत आहे की बाबा गेल्या वर्षीच्या आपण काय करतोय ते. ठीक आहे. संभाजी रामकृष्ण हरी. या ठिकाणी आता गोमूत्र स्नान झालेलं आहे. तर काही मुलांची मुलाखत मुद्दाम मी घेतोय की बाबा लोकांपर्यंत हा संदेश जावा. आमचा उद्देश आहे की आम्हाला कुठलाही चॅनल आमचा आहे म्हणून प्रसिद्ध करायचं किंवा आमचं गुरुकुलची प्रसिद्धी करायची, कारण आम्ही फील्ड वर्कवरती काम करणारी माणसं आहे. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य ही संस्था गेली 25 वर्ष झालं. या वर्षी रौप्य महोत्सव वर्ष आहे. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 वर्ष झालं काम करते. आणि बंडातात्याचं काम तर सगळ्या महाराष्ट्राला काय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बऱ्यापैकी पोचलेलं आहे. आणि तेच अगदी निस्पृहतेने काम करतात आणि आम्ही सर्व शिलेदार त्यांचे त्याच पद्धतीने काम करतो आणि तेच बीज या ठिकाणी पेरलेलं आहे. या ठिकाणी आपला विद्यार्थी, नाव सांग रे बाळा तुझं. अक्षय गुरपवार. नाव सांग, पूर्ण नाव सांग. अक्षय गुरपवार नाव सांग. हा. आणि आज जे आपण गोमूत्र स्नान करतोय, गेल्या वर्षी पण तू होता ना. हा. तर कसं वाटतं बाबा गोमूत्र स्नान केल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? त्वचा सगळं हे करत, शुद्धी करत. हा, त्वचा रोग असले ते जातात सगळं. हा. या ठिकाणी हा गेल्या वर्षी विद्यार्थी गेल्या वर्षी कोर्स केलेला आहे. हा तू कितवीला आहे? 10वीला. हा 10वीतला विद्यार्थी आहे. आज गोमूत्र स्नान केल्यामुळे जी त्याची प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे. तर ठीक आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी काही नवीन मुलं आहेत. नवीन मुलांची पण आपण मुलाखत घेऊया की जेणेकरून बाबा त्यांना काय वाटते बाबा. संस्कार दर एक मिनिट. हा, तुला तुझं नाव सांग बाळा पूर्ण आधी. माझे नाव संस्कार देवदास नलवडे. हा, तुला काय वाटतं बाबा आता जे आपण गोमूत्र स्नान केलेलं आहे याच्याबद्दल काय वाटतंय तुला? त्वचा आता तुला कसं वाटतंय, फिलिंग कसं वाटतंय तुझं बाबा? ती लावल्यानंतर जे हे आहे व्हायचा आगागुची हा सुरुवातीला, हा हे खरं बघा, हे खरं बोलला मुलगा. थोडीशी शरीरामध्ये चुनचुन होते, कारण जे शरीरामधले आपल्या त्वचेमध्ये जे घाण असते हे निघून झालेले असते. आणि काही आपल्याला हे असतात त्वचा रोग असतात थोडेफार, ते पण निघून जातात. हा नवीन मुलगा ह्या वर्षीचा कितवीला म्हणला तू? 8वीतला मुलगा आहे. तर त्याने त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. फ्रेश वाटते, कसं वाटते तुला आता? हा, आता भारी वाटते. ठीक आहे. आपण या ठिकाणी आता मुलाखत घेतली ते बऱ्याचशा मुलांच्या. सर्वांना कसं वाटते बाळानो? कुणावरही इथं कुठल्याही उपक्रमाची बळजबरी केली जात नाही, पण मुलांना माहित आहे ना आमचा अनुभव आहे त्या या पाठीमागे की या गोमूत्र पिल्यामुळं आणि स्नान केल्यामुळं काय होतं ते. आणि हे काय आयुर्वेदात सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहीत आहेत, काही लोकांना माहीत नाहीत. हा पियुष भोटे आहे. बस बाळा बस, बसूनच मुलाखत दे. माझे नाव पियुष मंगेश भोटे. हा, कितवीला आहे तू? 9वी. हा 9वीतला विद्यार्थी आहे. आपलं काय मत आहे बाबा, गोमूत्र स्नान केल्यानंतर आपलं मत काय आहे? म्हणजे गोमूत्र स्नान केल्यामुळे आपल्या त्वचावले काय रोग असतात, परत म्हणजे आपल्याला काय उठतं त्याच्यामुळं ते सगळं निघून जाते घाण. आणि म्हणजे मी पहिल्यांदा गेल्या वर्षी आलतो तर माझ्या गोमूत्र लावलं तर माझ्या अंगावर सगळ्या फड्या यायच्या. मग मी महाराजांना विचारलं महाराज असं कसं होतंय, तर महाराज म्हणलं की आपल्या शरीरातली सगळी घाण निघते त्याच्यामुळं. मग ह्या वर्षी तर अजून काय दिसतच नाही. हा बघा, आता लावून जवळजवळ पण 10-15 मिनिटं होत आलेली आहेत. तर आता त्याला आता काहीच होत नाही. याचा अर्थ की त्याची त्वचा गेल्या वर्षी आपण गोमूत्र पिलो पण ना, 2 वेळा कोर्स केला आपण आणि त्याला स्नान पण 2-3 वेळा मी घातलेलं आहे. आणि तुला दुसरा एक त्रास कुठला होता? मुळव्याधाचा. बघा आल्यानंतर काय झालं त्याच्याकडून, ही मुलाखत लई महत्वाची आहे मुलाची. त्यानं काय केलं, हे ते महिनाभर गोमूत्र घेतलं आणि घरी गेला आणि त्याने मांसाहार केला. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या आजोबांनी आग्रह केला ना, त्याच्यामुळे त्याला ते मुळव्याध उद्भवलं. ते मांसाहार इतकं खतरनाक आहे की 72 तास ते पचत नाही. आणि आल्यानंतर परत गोमूत्र चालू केलं, मग त्याला मुळव्याध उद्भवलं. आणि मी त्याला सांगितलं काय नाही, आपण हळूहळू ते कमी करूया, नंतर वाढवूया म्हणलं. मग त्याला ते प्रमाण कमी केलं आणि परत वाढवलं. तर त्याचं मुळव्याध विशेष बघा, मुळव्याधाची आता तुला ह्या वर्षात कधी जाणवलं का मुळव्याध? नाही. किती मोठा चमत्कार आहे बघा ह्या गोमूत्रामध्ये. आणि भरपूर पाणी पिलं पाहिजे. ज्याला मुळव्याध आहे त्यांनी गोमूत्राचा कोर्स करावा आणि
भरपूर पाणी प्यावं, त्याचं मुळ्या सुद्धा राहत नाही. आयुर्वेदामध्ये इतका मोठा चमत्कार आहे की बोलायचं काम नाही, पण ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, तू मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. आपण मुलाखत घेण्या पाठीमागचं एकच कारण आहे की बाबा सर्व समाजातील लोकांना हे समजलं पाहिजे. काही जण नाक मोडतात. सुरुवातीला तर नवीन मुलं नाक मोडतातच, कारण औषध कडूच असतं, तुरट असतं, खरड असतं. औषध घेताना ते नकोच वाटतं. त्याच्यामुळं लोकांना ते काय म्हणजे जाणत्या माणसालाही नको वाटतं कडू औषध घ्यायला. तर त्याचा जो परिणाम असतो पुढचा तो जबरदस्त असतो. सुरुवातीला थोडंसं त्रास होतो. वेदांत जर ना, हा तुझं नाव सांग बाळा पूर्ण. माझे नाव वेदांत संपत शिंदे. मी इयत्ता 10वीतील विद्यार्थी. हा, कसं वाटतं तुला गोमूत्र लावल्यानंतर? आता गोमूत्र लावल्यावर अंगाची चुनचुन होती ते हा आणि जखम तिथं आगाग होती ते. हा हा आणि आता ते असं म्हणजे वाढलंय ते आता मी असं खेचून घेतल्यासारखं हे झालं हा. आणि भारी वाटत. गेल्या वर्षी आपण गोमूत्र लावलं होतं हो. आणि 3 महिने 2 कोर्स केले होते. याच्याबद्दल आपलं मत काय? तेव्हा केलते तेव्हा अंगातली उष्णता बाहेर आलती, मग अंगाला फोड्या हे येत होत्या, अजून जखमी तिथं त्या आगाग होत होती. बरं, नंतर वर्षभर काय वाटलं? वर्षभर त्याच्यानंतर काय नाही वाटलं. परत दुखणं झाली तुला? नाही. म्हणजे एकदा जर घाण तुमच्या रक्तात, रक्त शुद्धीकरणाचं महत्वाचं काम म्हणजे रक्त शुद्धीकरण करण्याचं काम हे गोमूत्र करतं, त्वचा शुद्धीकरणाचं काम करतं. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला वेदांतजी यांनी छान मुलाखत दिलेली आहे. तर सर्वच आता जवळजवळ 15 मिनिटं होऊन गेलेले, 10 ते 15 मिनिटं. परत एकदा आम्ही मुलांना विचारतो की बाबा आता कसं वाटतं बघा, आतापर्यंत चुमचुन उडती थांबली का तुमची? हे गंमत आहे बघा. आयुर्वेदात या गोमूत्राचं इतकं जबरदस्त फायदा आहे. एक ठराविक काळ बघा, तुम्ही एखाद्या जखम झाली आणि तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला त्या जखमेला ते आयोडीन काय लावलं जातं, त्यानंतर तुम्हाला ते चुनचुन उडते सुरुवातीलाच, कारण त्यातली घाण काढली जाते. हाच प्रकार ह्या गोमूत्रामध्ये इतके घटक आहेत. विशेष म्हणजे परदेशी लोक, युरोपीय लोक याच्यावर संशोधन करत आहेत की याच्यामध्ये सोनं सुद्धा आहे. मस्तकासाठी तर इतकं जबरदस्त औषध आहे. बऱ्याचशा आयुर्वेदातल्या गोष्टी आहेत ह्या सांगण्यासारख्या आहेत. व्हिडिओ बनायला मर्यादा असतात. या ठिकाणी हा व्हिडिओ आपण काय हा जो बनवतोय हा सर्व व्यक्तीने बघावा आणि याचं अनुकरण करावं आणि तुम्ही प्रयोग करून घ्या. मी तुमच्या जीवनात याचा वापर करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा नक्की याचा काय फायदा आहे बाबा. वैयक्तिक हा व्हिडिओ बनवण्यापेक्षा पाठीमागे उद्देश सांगितलाय की बाबा सर्वांना हे माहिती झाली पाहिजे. राधेकृष्ण नावाचा हा आपण यूट्यूब चॅनल चालू केला आहे. याचा उद्देशच आहे की ही समाजातील महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व स्तरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा हीच आपल्या सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी.